मित्रहो नमस्कार. माझ्या असंख्य सहकारी आणि मित्रांच्या आग्रहाखातर मी माझ्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. ऑलरेडी माझं YouTube चॅनल आहे, परंतु त्याच माध्यमातून एक काळानुरूप पक्षाची भूमिका दर्शवणारा आणि लोकशाही संविधान याच्या रक्षणाकरता आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून अनेक मित्रांच्या आग्रहाखातर आपण हे YouTube चॅनल सुरू करतो आहोत. आपण जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, 18व्या लोकसभेच्या करता देशभर निवडणुका होत आहेत. काँग्रेसच्या योगदानातून महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसेच्या तत्वावर पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद, असंख्य सुभाषचंद्र बोस असतील, अनेक शहीद भगतसिंग राजगुरूंपासून अनेक शहीदांच्या हुतात्म्यामुळे आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं हे देखील आपल्याला माहिती आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण सर्वजण साजरा केला हे देखील माहिती आहे. आपण देशाची वाटचाल करत असताना या लोकशाहीचं जे शस्त्र आहे त्या लोकशाहीचं मूल्य काय, लोकांनी लोकांकरता लोक माध्यमातून चालवलेलं सरकार ही त्याच्या मागची संकल्पना आहे. महात्मा गांधींना अभिप्रेत लोक कल्याणकारी राज्य व्यवस्थेच्या संकल्पनेतून आपण वाटचाल करत आलेले आहोत. मध्ये त्या ठिकाणी प्रगती केलेली आहे. पंतप्रधान पंडित नेहरू हे आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून होते. 17 वर्ष त्यांनी या देशात त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून राहिले. पण जनतेला केलेल्या कामाची नोंद घेऊन जनतेने वारंवार त्यांना निवडून दिला. आपण जर बघितलं तर थोडक्यात आढावा घेतला तर 14 पूर्वीच्या साधारण 15 पंतप्रधानांनी देशावरचं 60-65 वर्षात कर्ज 55 लाख कोटी होतं, ते आज 2 कोटी 5 लाख आहे. चौपट कर्ज झालंय. बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे. 2014 अखेर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पूर्वीच्या पंतप्रधान मनमोहन सिंगांनी साधारण $125 ते $130 क्रूड ऑइल खरेदी करून देशातल्या लोकांना 65 ते 70 रुपये लिटरने पेट्रोल दिलं, 35 ते 40 रुपयांनी डिझेल दिलं आणि 380-90 रुपयांनी LPG गॅस सिलेंडर दिला. तेच दर आज मात्र $130 वरनं $70 वर आलेले आहेत. मध्यंतरी ते $25-30 पर्यंत गेले होते. पंतप्रधान मोदी म्हणले होते की माझ्या पायगुणाने क्रूड ऑइलचा भाव कमी होतो. जरूर होतो, पण त्याचा फायदा जर जनतेला मिळाला तर तो तुमचा पायगुण अधिक कारणे लागला असता. $70 ने क्रूड ऑइल खरेदी करून देखील देशातील जनतेला आपण 1000-1100 रुपयांनी LPG गॅस सिलेंडर देत आहोत. 110 रुपये लिटरने पेट्रोल देत आहोत आणि 75 साधारण रुपये लिटरने डिझेल मिळत आहे. अनेक ठिकाणी ते 80च्या घरात पण आहे. ही सगळी वाढती महागाई, बेरोजगारीमुळे आपल्या देशातील जो सरकार आहे त्या सरकारला आपण पुन्हा निवडून देऊया का नको याविषयीचा महत्वाचा निर्णय करायचा आहे. 5 टप्पे झालेले आहेत. मोदी सरकारने आपल्यासोबत आपल्या ज्या संस्था आहेत, स्वायत्त संस्था आहेत लोकशाहीच्या माध्यमातून, मग ते ED, CBI असो, त्याचाही अनेक वेळा गैरवापर केलेला आहे. याचा आरोप देखील काँग्रेसने वारंवार केलेला आहे. आता मात्र काही गोष्टींची त्या ठिकाणी मर्यादा ओलांडली जाऊ लागलेली आहे. निवडणूक आयोगाची नेमणूक करायची वेळ जेव्हा आली होती तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी मार्गदर्शक एक निर्णय दिला होता की पंतप्रधान, विरोधी पक्ष नेता म्हणून विरोधी पक्ष नेता आणि सर्वोच्च न्यायालयाचे सुप्रीम कोर्टाचे जज या तिघांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची स्थापना करणं गरजेचं होतं. परंतु आपल्याला माहिती आहे मोदी सरकारने आपल्या हुकुमशाही आणि मनमानी वृत्तीने 150 खासदार त्याला निलंबित करून एकतर्फी बिल तयार केलं आणि फक्त पंतप्रधान, एक विरोधी पक्ष नेता आणि पंतप्रधानांच्या मर्जीने त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि त्याच्यातून
निवडणूक आयोगाच्या नेमणुकीच्या निर्णयातून सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायाधीशांना त्यांनी बाजूला काढलं आणि त्याकरताच आपण वारंवार विरोधी पक्ष आणि काँग्रेस इंडिया आघाडी म्हणते आहे की देशात संविधान आणि लोकशाही वाचवणं गरजेचं आहे. एक साधं उदाहरण जर आपण बघितलं तर निवडणूक आयोगाकडे काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे आणि अनेक जणांनी पंतप्रधान मोदी हे धर्मावर जातीवर आधारित निवडणूक आचारसंहितेची वारंवार पायमल्ली करत प्रक्षोभक विधानं करत आहेत, जाती धर्माच्या नावाखाली मतं मागत आहेत, याबाबतचा लेखी अर्ज दिला होता आणि आज तब्बल 27 दिवसांनी निवडणूक आयोगाने काल ते नोटिफिकेशन जाहीर केलंय आणि दोन्ही अध्यक्षांना समज दिली. एक काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे आणि जे.पी. नड्डा आहेत. हे अतिशय हास्यास्पद आहे. दुसरी गोष्ट आपण बघितलं, निवडणुका 5 टप्प्यात झाल्या. आता पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या जे मतदान झालं त्या मतदानामध्ये 17C फॉर्म येतो. प्रत्येक निवडणूक पक्षाच्या उमेदवाराच्या प्रतिनिधींना तो मिळतो आणि त्या आपण खोलीमध्ये साधारण प्रत्येक खोलीत प्रत्येक बूथला 1000 प्लस मायनस मतदान असतं. कुठे 800, 850, 900 असेल तर कुठे 1050 ते 1100च्या पर्यंत असेल. त्याच्यापेक्षा जास्त एका खोलीत मतदान नसतं आणि त्यालाही वेळ कमी तो वेळ पुरत नाही असंच त्याच्यानंतर लक्षात आलेलं आहे. तर ती संख्या देखील कमी करणं गरजेचं आहे. कारण एका व्यक्तीला मत द्यायला 7 सेकंद ते चिठ्ठी पडूस्तपर्यंत जर वाट बघायची असेल तर एका 2 मिनिटं लागतात. सतत कॉन्स्टंट मतदान जरी प्रक्रिया सुरू केली तर सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत 11 तास होतात. 660 मिनिटं होतात. त्यामुळे 660 मिनिटांमध्ये किती मतदान होऊ शकतं? 2 मिनिटाला एक जर पकडलं तर आपल्या समोर आहे आणि एका खोलीत 1000 प्लस मायनसचं टार्गेट आहे. याच्यावरून आपल्याला कल्पना येईल की ह्या गोष्टीला अजून वेळेची आवश्यकता आहे. पण तेवढं संपूर्ण 100% मतदान होत नसल्यामुळे ह्या गोष्टी निभावल्या जातात. 60, 55, 50%, 60% मतदान होतं. 40% मतदान अजून नागरिक करत नाहीये. त्यामुळे ह्या गोष्टी निभावल्या जातात. आपण बघतो की 27 दिवसापूर्वी जेव्हा निवडणूक आयोगाला लेखी निवेदन दिलं होतं तेव्हा 27 दिवसांनी आता नोटिफिकेशन करून त्या ठिकाणी ते वॉर्निंग देत आहेत. हे अतिशय हास्यास्पद आहे. बैल गेला आणि झोपा गेला याच्या पलीकडे हा बोलणं काही नाही. तर निवडणुकीचे टप्पे पार पाडल्यावर शेवटचे 2-3 टप्पे 4 टप्पे राहिलेले असताना आपण अशा पद्धतीचं नोटिफिकेशन काढणं अतिशय हास्यास्पद आहे. दुसरी एक गोष्ट आपण बघितलं तर पहिल्या 2 टप्प्यामध्ये 17C फॉर्म जो भरून दिला जातो त्या बूथमध्ये एकूण मतदार किती, त्याच्यापैकी मतदान झाले किती आणि त्या मत पेटीचं जे ईव्हीएम मशीनचा नंबर किती या फॉर्म मध्ये ते भरलं जातात. ते फॉर्म प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधीला, उमेदवाराच्या प्रतिनिधीला तिथले पोलिंग बूथ ऑफिसर देतात मतदान संपलं की. त्या फॉर्मवरची जर आकडेवारी रात्री उशिरा संपूर्ण जिल्ह्यातली एकत्र झाली की त्या दिवशीचं दुसऱ्या दिवशी सकाळी मतदान किती टक्के झालं हे जाहीर झालेलं आहे. आपण वर्तमानपत्रात वाचलेलं आहे. पुण्यासारखं शहर असो, इतर जिल्हे असो, ही आकडेवारी गोळा करायला काही विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त वेळ लागू शकत नाही. मात्र टक्केवारी जेव्हा जाहीर होते त्याच्यात सुमारे 5 ते 6% मतदान वाढल्याचं दिसतंय. ही बाब संशयास्पद आहे, सरळ आहे. त्यामुळे आज सुप्रीम कोर्टात जे लोक न्याय मागायला गेले त्याच्यामध्येच निवडणूक आयोगाने असं सांगितलेलं आहे, अतिशय हास्यास्पद आहे, की हे आकडेवारी आम्ही देऊ शकत नाही. अराजकता निर्माण होऊ शकेल. ती कशी होऊ शकेल याविषयी कुठेही काही नाहीये. वास्तविक लोकशाहीला हे सगळं अभिप्रेत आहे. पारदर्शकता आवश्यक आहे. त्या दिवशी जे मतदान झालेल्या खोलीची आकडेवारी, त्याच्यात कुणाला किती मतं पडली हे समजायचं काही कारण नाही. ते जे ईव्हीएम मशीन आहे त्या ईव्हीएम मशीनचं नंबर काय, त्याच्यात एकूण 1050ची जर उदाहरणार्थ यादी असेल तर त्याच्यात समजा 657 मतदान झालं, तेवढंच पाहिजे. त्याच्यात स्त्री, पुरुष आणि समलिंगी असं सगळं आकडेवारी असते.
तर ते किती झालं हीच माहिती फक्त अपलोड करायची आहे वेबसाईटवर. त्याच्यामुळे पारदर्शकता येईल, निवडणूक आयोगाचा कारभाराबाबत अधिक विश्वसनीयता निर्माण होईल. परंतु ह्याला देखील टाळटाळ करण्याचं निवडणूक आयोगाचं ते धोरण आहे. उद्या 24 मेला याविषयी सुनावणी आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे लागणार आहे. कारण जर सत्तारूढ पक्षाला खऱ्या अर्थानं स्वतःहून सिलेक्शन न करता इलेक्शन करायचं असेल, निवडणूक घ्यायची असेल, लोकमताचा कौल आणि त्याचा आदर करायचा असेल, तर निवडणूक आयोग आपल्या सतसत विवेक बुद्धीला स्मरून कोर्टाला सामोरं जाईल आणि याच्यात अधिकाधिक पारदर्शकता, विश्वसनीयता आणण्याचा प्रयत्न करेल. तरच या देशातील लोकशाहीचा जो प्रथम स्तंभ प्रशासन आहे, जे IAS IPS अधिकारी आहेत, जे नागरिकांच्या पैशावर ज्यांचे पगार चालतात, ज्यांचे पोझिशन चालते, ज्यांना सुविधा मिळतात, मोठे एकरामध्ये बंगले मिळतात, ते अधिकारी, ते प्रशासन, इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस IAS, याचा अर्थ हे आपल्या संविधानाला, लोकशाहीला आणि पारदर्शकतेला बांधील राहून निर्णय घेतील, आपल्या सतसत विवेक बुद्धीने निर्णय घेतील आणि सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचा ते आदर करतील अशी अपेक्षा आम्ही ठेवतो. अन्यथा नागरिकांच्या विश्वासाला ते पात्र राहणार नाही असं खेदाने सांगावं लागतं. कारण निवडणूक आयोगाला हे सगळं द्यायला तिथे दुसरं काही गरज नाहीये, फक्त तुमची विश्वसनीयता पाहिजे. त्या दिवशी संध्याकाळी आपल्या नियमाप्रमाणे 7 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत मतदान केंद्राच्या आत असलेल्या नागरिकांना मतदानाची मोकळीक आहे. आणि मतदानाचा मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यावर जे नागरिक 6च्या आत मतदानाच्या रांगेत आहेत त्यांना मतदान करून दिलं जातं. त्यामुळे त्या दिवशीचं मतदान संपल्यावर जी आकडेवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या पक्षाच्या प्रतिनिधींना ऑलरेडी दिलेली आहे, 17C चा फॉर्म प्रत्येक उमेदवारांच्या प्रतिनिधींनी जर तो आणला आहे, तर हीच माहिती वेबसाईटवर अपलोड करायला काहीच हरकत नाही. संपूर्ण देशामध्ये जे काही मतदान चालतंय त्या संपूर्ण मतदानात 10,37,000 बूथ आहेत साधारण. तर ह्याची माहिती वेबसाईटवर अपलोड करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचं पालन करून मेहरबान निवडणूक आयोगाने ह्या गोष्टीचं पालन करावं व आपली विश्वसनीयता व विश्वासार्हता सिद्ध करावी, एवढंच सारख्या जनतेचं आणि सर्व नागरिकांची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.